आपल्याला पाहायला मिळतील. यानंतरची असणारी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला अजिंक्य मराठा शिरगाव आणि त्यांच्या समोरील संघ आपण पाहतोय रत्नदीप सी. दोन्ही संघांनी देखील तयार राहायचं आहे. फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा देत आपण या आजच्या रजनीतील मॅचला सुरुवात करूया. पहिला बॉल मात्र इथे बराच बाउन्स पाहायला मिळतोय. पंच दर्शवतायत की फाईट बॉल एक्स्ट्राने मात्र तिथे सुरुवात जरूर झाली आहे. आणि आजच्या दिवसात जर आपण पाहिलं शुभमन गिल याला पाहिलं काय जबरदस्त इन फॉर्म मात्र बॅटर आपल्याला पाहायला मिळालं. रोहित शर्मा हिटमॅन याला देखील आपण पाहिलं. अतिशय सुंदर मात्र भारतीय संघानं देखील यंदाच्या मोसमामध्ये खेळ करताना दिसतोय. आणि 2023 वर्ष जर आपण पाहिलं तर क्रिकेट वर्ल्ड कप जो आहे तो देखील आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आणि सध्या आपण पाहतो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र सुंदररीत्या खेळून काढलं. चेंडूला मिड विकेटच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. एकेरी धाव तिथे मिळेल आणि विथ बॅट पहिली धाव इथे पाहायला मिळते. सिस्टार वटराई म्हटलं तर वटराईचा कोहिनूर नाव मात्र लगेच डोळ्यासमोर येतं. सिद्धार्थ राऊत काय जबरदस्त अथक मेहनत अथक परिश्रमाच्या जोरावरती या खेळाडूने मात्र मुंबई रणजी संघामध्ये मात्र आपलं स्थान मिळवलं. आणि भंडारी समाजाचं नाव मात्र रोशन केलंय. याला मात्र सुंदररित्या मारलेला फटका स्ट्रेट टू द ग्राउंड. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. माननीय श्री मनोजी मोरे यांच्या मात्र विद्यमानानं हे आजच्या दिवसात हे लाईव्ह टेलिकास्ट मनोज घरात अर्थातच नवली यांच्याकडून मात्र हे आजच्या दिवसाचं लाईव्ह टेलिकास्ट स्पॉन्सरशिप केलं गेलं आहे. खूप खूप धन्यवाद आणि जाहीर आभार. अप्रतिम असा फटका इथे पाहायला मिळतोय. सौजन्यश्री जश्विन मनोज खरत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. विथ पॅलो मात्र सुंदररित्या खेळून काढलेला चेंडू आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये जातोय. एकरी धाव पाहायला मिळते आणि एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे. 7 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय सुंदर फ्लड लाईट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुषार मोरे जर आपण पाहिलं खूप मोठं असं नाव मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. रवी मंडप डेकोरेटर्स गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं. आर्यनचं मैदान जर आपण पाहिलं शिवसेनेच्या स्पर्धा कित्येक वेळा आपण अनुभवलेल्या आहेत. याला मात्र बॅटची स्लिंग मात्र लागून जाते. चेंडू लॉंग स्टॉप रिजनला जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेस करतायत चेंडूला अडवण्यासाठी आणि तत्पूर्वी चेंडू जर आपण पाहिलं 2 धावा अतिशय सुंदररित्या पळून काढल्या. तिसऱ्याचाही कॉल आहे आणि ते मात्र 2 धावा अतिशय सुंदररित्या 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे. 9 रन्स ऑन द बोर्ड. सलामीवीर जर आपण पाहतोय आशिष मोरे आणि कल्पेश ठाकूर अतिशय सुंदर मात्र कामगिरी सध्याच्या घडीला जर आपण पाहतोय करताना दिसत आहेत. चार षटकांच्या लढती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि पहिलं षटक जे आहे ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1 मात्र पाहायला मिळतोय इन प्रोग्रेस. आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चेंडू आतापर्यंत षटकात हाताळून झाले 4. यावेळेला मात्र पुन्हा एकदा दात तिथे मागितली जाते आणि यस फिंगर्स अप. सर्व यष्टांवरती जाऊन चेंडू आदळला आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. चला नवीन फलंदाज थोडंसं मैदानाच्या आतमध्ये घाई करा. जिथपर्यंत 30 यार्ड क्रॉस करत नाहीये बॅटर त्याच्या अगोदर तुम्हाला आतमध्ये जाणं अनिवार्य आहे. कारण की हे डिसिप्लिन टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मात्र पाळलं जातं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय धीरज मोरे. आज मात्र आठवण येते उंबाट संघ खेळतोय. कौशल कुठेतरी सलामीला यायचा चांगली खेळ खेळायचा आणि अनेक मैदानात त्यांना गाजवले आहेत आपल्या कुशल खेळावर कुशल नेतृत्वावर. पण खूप कमी वेळामध्ये मात्र आज तर लवकरच आपल्यातून एक्झिट घेतली त्यानं. काळाचा घाला मात्र त्याच्यावरती आला आणि आज कौशल आपल्यामध्ये नाही आहे. नक्कीच त्याची उणीव आज आपल्या सर्वांना इथे जाणवते भासते आहे. धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे 9. षटकाचा शेवटचा बॉल यावेळेला मात्र सुंदररित्या धीरजने खेळून काढला. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेस करतायत आणि तत्पूर्वी चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी.
काय अप्रतिम फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला. धीरजच्या बॅटमधून विकेटचं पतन झालं. आशिष मोरे तंबूच्या आसराला परतले, पण कुठलंही दडपण इथे मात्र घेतलं नाही धीरजने. आपल्या मात्र शैलीमध्ये चेंडूला खेळून काढलं. 4 धावांची मोहोर मात्र या चेंडूवरती उमटवली. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं फलकावरती झाली आहे. 1 गडी बाद 13, 13 रन्स ऑन द बोर्ड. सुनील मोरे इथे उपस्थित होत आहेत, त्यांचा मी शब्द सुमनाने स्वागत करीत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 13. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती रोहित. तर सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे प्रगत होत असताना आपण पाहतोय. सध्या आपण पाहिलं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी, काय जबरदस्त क्रिकेटचा आगाज आपल्याला पाहायला मिळाला. नंतर 8 ते 12 फेब्रुवारी आपण पाहिलं तर 10 PL ची स्पर्धा सुरतच्या मैदानावरती पाहायला नक्कीच मिळेल, स्टेडियममध्ये पाहायला मिळेल. आणि हा जर प्रवास आपण टेनिस बॉल क्रिकेटचा पाहिला, रोड गल्ली टू स्टेडियम होत असताना आपण पाहिला. पूर्वी जर आपण क्रिकेटला पाहिलं तर फक्त गल्ली क्रिकेट म्हणून संबोधले जायचे, आणि आता आपण पाहतोय तर खूप म्हणजे प्रगत खूप चेंजेस या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये झालेत. YouTube लाईव्ह ही टेक्नॉलॉजी जी आहे ती देखील आपण पाहतोय, आणि अतिशय सुंदर मात्र स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून देखील आयोजित केल्या जात आहेत. आणि या YouTubeमुळे मात्र खऱ्या अर्थानं अनेक खेळाडू जे आहेत ते हायलाईट झाले आहेत, आणि एक चांगला प्लॅटफॉर्म खेळाडूंना मात्र देण्याचं कार्य आमच्या आयोजकांच्या माध्यमातून देखील केलं जातं. यावेळेला मात्र फुल टॉस बॉल सुंदररीत्या खेळून काढला. मिड ऑनच्या दिशेला जातो, लॉंग ऑनच्या दिशेला जातो, मिसफील्ड होते आहे आणि चेंडू गेला आहे सरळ सीमा पार, चौकार, 4 धावा. सुपर शॉट यावेळेला मात्र पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतात कशा पद्धतीने मात्र हा चेंडू डिलिव्हर झाला, आणि गोलंदाजच्या साईड ॲक्शनवरती नक्कीच लक्ष ठेवलं धीरजने, आणि अतिशय सुंदररीत्या खेळून काढलं, आणि इझिली मात्र घेण्याचा प्रयत्न तिथे जरूर झाला होता. यज्ञेशच्या माध्यमातून 4 धावा जरूर मिळत आहेत. धाव संख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे C-Star वडराई या संघाची, उनबाट या संघाची 18 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला मात्र सुपर शॉट, सुंदर मारलेला फटका, चेंडूला पाठवलं पुन्हा एकदा सीमा पार, चौकार, 4 धावा. अप्रतिम मात्र फटकेबाजी धीरज मैदानाच्या आतमध्ये करतोय. 3 बॉल आणि लागोपाठ कन्झिक्युटिव्ह 3 बाउंड्रीज पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग मात्र धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा देखील एक गुणवान खेळाडू भाट गावातील आपल्याला पाहायला मिळतोय. जर किनारपट्टी विभाग जर आपण पाहिला खूप मोठ्या प्रमाणात उत्तम प्रतीचे खेळाडू क्रिकेटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. दांडी, उच्छळी, उनभाट या परिसरातील आपण पाहिलं तर खूप चांगले खेळाडू आहेत. मात्र पुन्हा लोअर फुल टॉस चेंडू सुंदररीत्या खेळून काढला कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा तिथे यज्ञेश येत आहेत. चेंडू उचलण्याकरिता 1 धाव घेतली, दुसऱ्याचा कॉल अतिशय सुंदर, आणि ही जमेची बाजू आपण पाहतात रनिंग बिटवीन द विकेट कॉलिंग, आणि ते पुन्हा एकदा डिसायड क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 3री धाव कंप्लीट आणि 4थी धाव, जिथे एकच धाव होती तिथे 3 एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा मिळतात. एकूण 4 धावा इथे पाहायला मिळतात, आणि या 4 धावांच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती झाली आहे 26 धावा. अतिशय सुंदररीत्या धावा या मैदानाच्या आतमध्ये जमताना दिसत आहेत. रोहित मात्र षटक घेऊन आले. पहिल्या चेंडूवर एकरी झाली, स्ट्राईक रोटेट झाली, धीरज स्ट्राईकवरती आला, आणि काय जबरदस्त 3 कन्सिक्युटिव्ह बाउंड्रीज धीरजच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. धाव संख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाले 26 धावा. 4 चेंडू आतापर्यंत या षटकातील झाले आहेत. पहिल्या षटक जर आपण पाहिलं यज्ञेशच्या 13 धावा तब्बल पाहायला मिळाल्या होत्या, आणि सध्या आपण पाहतो 4 बॉल आतापर्यंत या षटकातील हातून झालेले आहेत. धावसंख्या फलकावरती झाले 26 धावा. अतिशय सुंदर असा क्रिकेटचा रणसंग्राम इथे आपल्याला पाहायला मिळतोय, आणि दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर चांगल्या रिदम मध्ये खेळताना दिसत आहेत. कल्पेश ठाकूर जर आपण पाहिलं तो देखील अतिशय सुंदर मात्र कामगिरी करताना दिसतोय. 3 बॉल कल्पेशने खेळले, 6 धावा त्यानं बनवल्या आहेत. धीरज मोरे मात्र जबरदस्त इनफॉर्म फलंदाजी करताना दिसतोय. यावेळेला मात्र सुपर शॉट पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार, षटकार, 6 धावा.
काय जबरदस्त फटका धीरजच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि 6 धावांनी धावसंख्या जर आपण पाहिलं अतिशय वेगाने फलकावरती झाली आहे 32 धावा. काय अप्रतिम मात्र बॅटिंगचा नजराणा इथे पेश करतोय धीरज. वेगाने मात्र धावा बनवल्यात आतापर्यंत. धीरज जर आपण पाहिलं 5 बॉल त्यानं आतापर्यंत खेळलेत, 22 धावा या इंडिव्हिज्युअली बनवल्यात. चला अजिंक्य मराठा शिरगाव आणि रत्नदीप सी दोन्ही संघ जर उपस्थित असतील तर आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉल जवळायचं आहे. मात्र पुन्हा एकदा फुल टॉस बॉल खेळून काढलं फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षकाकडून मात्र चूक होते, 2 धावा रोखू शकणार नाहीये. 2 धावा अतिशय सुंदर क्विकली मात्र पूर्ण केल्या. तिसऱ्याचाही कॉल आणि यस तिसरी धाव अप्रतिम सुपर. बघा हे खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेला तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट करत असता त्यावेळेला तुमचा आय टू आय कॉन्टॅक्ट असणं खूप महत्वाचं आहे. तुमचं कॉर्डिनेशन असणं चांगलं महत्वाचं आहे आणि यस नो अँड वेट या 3 शब्दांचं उच्चारण होणं हे देखील खूप महत्वाचं आहे. आणि या सर्व मात्र गोष्टी ज्या आहेत ते इथे यावेळेला आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 3 धावा अतिशय सुंदररित्या पाहायला मिळाल्या. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे 35 धावा. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहतायत मृण्मय मोरे अतिशय सुंदर वर्क मात्र करताना दिसत आहेत. धीरज मोरे काय जबरदस्त अफलातून कामगिरी करताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश षटक क्रमांक 3 घेऊन येतोय. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये कारण की बरीच दमछाक झाली आहे. कारण की दोन्ही बॅटर्सने रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या पद्धतीने मात्र हाताळलं या अगोदरच्या षटकामध्ये. आपण पाहतायत रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर भंडारआळी आयोजित अखिल भारतीय भंडारी समाज क्रिकेट स्पर्धा श्रद्धांजली चषक आपण पाहतायत. अतिशय सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजन बद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. अजिंक्य मराठा शिरगाव संघाचा कर्णधार आणि रत्नदीप सी संघाचा कर्णधार टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज ऋषिकेश. याला मात्र हाफ ट्रॅकरचा बॉल मात्र अतिशय सुंदर स्विंग मात्र पाहायला मिळाला आणि वडराई जर आपण पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे पाहायला मिळतं. आणि सिस्टार संघ जर म्हटलं एक अग्रमानांकित संघ आहे लेदर बॉल क्रिकेटमधील आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेट देखील समाजाची मॅच असल्या कारणाने आपल्याला खेळताना दिसतोय. आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्याला ही स्पर्धा आज शेवटचा आणि अंतिम दिवस इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा बॉल व्हाईट बॉल मात्र तुषार मोरे आमच्यापर्यंत दर्शवतात आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 36 धावा. मग मी या अगोदर देखील उल्लेख केला की हे बहुतांश खेळाडू जे आहेत ते लेदर बॉल क्रिकेट खेळतात आणि त्या अनुषंगाने मात्र सातत्यानं जी लेंथ आहे ती शॉर्ट पिच पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. हाफ ट्रॅकरचे चेंडू पाहायला मिळतात आणि सातत्यानं अशा पद्धतीची लाईन अँड लेंथ लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळाली आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा नो बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय कारण की 2 बाउन्स मात्र तिथे पाहायला मिळाले. आणि क्रिकेटमध्ये जे नियम आहेत ज्यावेळेला तुम्ही 2 वेळा फर्स्ट टाइम तुम्हाला वॉर्निंग दिली जाते त्यानंतर सेकंड टाइम तुम्हाला नो म्हणून घोषित केलं जाईल आणि यानंतरचा यापुढील चेंडू जो आहे तो फ्री हिटचा चेंडू जरूर असणार आहे. आणि ही मात्र संधी बॅटर करिता मात्र उपलब्ध जरूर झाली आहे. या एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 37 धावा. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतो ऋषिकेश. यावेळेला मात्र खुल्या टप्प्यात जवळ टाकला सुंदररित्या खेळून काढलं. यावेळेला धीरजने मात्र लॉंग ऑनच्या दिशेला जातोय. एकेरी धाव पाहायला मिळते. ही लेंथ मात्र गोलंदाज ऋषिकेशला हाताळायची आहे. योग्य टप्पा यावेळेला मात्र पाहायला मिळाला. बघा ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करण्याकरता येता त्यावेळेला तुमचं साईड ऑफ ॲक्शन क्लीन असायला हवी. तुमचा हात तुमच्या कानाच्या कोपऱ्यातून
जवळून आला पाहिजे त्यावेळेला मात्र एक फेअर चेंडू जो आहे तो आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय आणि ऋषिकेशची ॲक्शन जर आपण पाहिलं अतिशय सुंदर क्लीन अँड नीट बॉलिंग ॲक्शन इथे पाहायला मिळते. षटकातील तिसरा चेंडू ऑन द मार्क. वॉट अ बॉल, सुपर, अतिशय सुंदर असा वेगावरती स्वार जरूर झालाय गोलंदाज ऋषिकेश. 3 चेंडू आतापर्यंत या षटकातील झाल्यात. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 38, 38 धावा, ज्या मात्र धावा अवांतरच्या स्वरूपात ऋषिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर चांगली मात्र कमबॅक ऋषिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाले 38, 38 धावा. पुन्हा एकदा सुपर्ब, यावेळेला मात्र चांगलं कमबॅक, अप्रतिम चेंडू मात्र पाहायला मिळतो. यॉर्कर लेंथ क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र मात्र ज्याला म्हटलं जातं त्या प्रकारचा अतिशय सुंदर चेंडू ऋषिकेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू या षटकातील आतापर्यंत झालेले आहेत 4. धावसंख्या फलकावरती झाली आहे. कौशल 11 उनभाट या संघाची 39, 39 धावा. हाफ ट्रॅकरचा चेंडू, गती परिवर्तन तिथे पाहायला मिळालं. बॉल आणि बॅटचा काही कॉन्टॅक्ट झाला नाही. कुठेतरी संभ्रमात पडले असावे धीरज मोरे. त्यांना असं वाटलं असावं की कदाचित हा चेंडू वेगवान येईल, पण यावेळेला मात्र ऋषिकेश का अप्रतिम मात्र सुंदर व्हेरिएशन्स जे आहे ती पाहायला मिळाले. चेंडू जर आतापर्यंत या षटकातील हाताळून झालेले आहेत 5. शेवटचा लास्ट बॉल इथे मात्र हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज ऋषिकेश. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चेंडू सुंदर खेळून काढला. मिड ऑफच्या दिशेला जातोय आणि रोहित इथे मात्र फील्ड करतोय. ते मात्र यस, फॉल ऑफ विकेट. फलंदाज बॅक टू द डगआउट धीरज. तीन षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या फलकावरती झाली 40. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना शेवटचा आणि अंतिम कॉल आहे. टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ या. अजिंक्य मराठा शिरगाव संघाचा कर्णधार आणि रत्नदीप सी संघाचा कर्णधार दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. नवीन फलंदाज, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आदित्य. हा देखील एक उत्तम खेळाडू आहे आणि एक चांगले कॅलिबर, चांगला पोटेन्शियल या खेळाडूकडे आहे. आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये हे आता पाहणं महत्त्वाचं ठरेल की किती धावा या जमवल्या जातील, किती धावांचं लक्ष ते ठेवलं जाईल. जर आपण पहिलं षटक यज्ञेशचं आपण पाहिलं 13 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. दुसरं षटक रोहित घेऊन आले 22 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. तिसरं षटक ऋषिकेश, अप्रतिम सुपर मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली ऋषिकेशची. फक्त 5 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या विथ विकेट. आणि त्यानंतर शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर प्रयाग ऑन द मार्क. धीरज का अप्रतिम फलंदाजी त्यांना केली आहे. 27 रन्स त्यानं मात्र आपल्या संघाकरिता बनवल्यात. एक मोलाचं योगदान त्यानं दिलंय. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर प्रयाग. पहिलाच बॉल अतिशय सुंदररित्या खेळून काढला. डाऊन द ग्राउंड पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने जातोय. यश तिथे आहे. चांगलं फील्ड पाहायला मिळतं. चांगला स्टॉप पाहायला मिळाला. एकच धाव तिथे मिळेल. आता मात्र शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या 5 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की हे 5 चेंडू अतिशय सुंदररित्या योग्यरित्या मात्र गोलंदाज प्रयाग हाताळेल हे देखील पाहणं खूप अनिवार्य आहे. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस बॉल सुंदररित्या खेळून काढला. पॉईंटच्या दिशेने जातोय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि भावेश यांनी मात्र तो चेंडू अडवलाय. पण तो मात्र कुठेतरी चुकीच्या पद्धतीने होतोय आणि लहानपणातला लगोरीचा खेळ इथे मात्र जरूर त्याची कुठेतरी आठवण होते आहे. एकाकडून दुसरीकडे आणि दुसऱ्याकडून तिसरीकडे असे मात्र थ्रो जे आहेत ते इथे पाहायला मिळाले आहेत. आणि 2 चेंडू आतापर्यंत या षटकातील झाल्यात. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 42, 42 धावा. गडी बाद झालेले आहेत 2. 43 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत. कौशल 11 उनबाट मात्र सध्याच्या घडीला आपण पाहतो कुठेतरी
योग्य पद्धतीने धावा आपल्या संघाकरिता जमवत असताना आपण पाहतो. यावेळेला मात्र सुपर शॉट फाईन लेगच्या दिशेने जातो. डीप मध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं फील्ड तिथे पाहायला मिळतं. पूर्वेश तिथे आहेत आणि जबरदस्त फील्ड आणि पण थ्रो काही प्रॉपरली झाला नाही. पण बॅकअप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहतो फलकावरती झाली आहे 45 धावा. अजूनही शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ होणं शेष आहे. आता हे पाहणं महत्वाचं आहे 3 चेंडूंवर किती धावा जमवल्या जातील आणि किती धावांचं लक्ष हे ठेवलं जाईल. आजची शेवटची रजनी शेवटची रात्र मात्र आपण पाहतायत अतिशय सुंदर मात्र आनंदमय वातावरण मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला मात्र इनसाइड आउट पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच बाहेर पाहायला मिळतोय. पंच तुषार मोरे आमच्यापर्यंत पाहायला मिळत आहेत. आमच्या टॉस बॉक्सवरती जर आपण पाहिलं सन्मान्य आदरणीय श्री रवींद्रजी मात्र यांचं कटआउट नगरसेवक पालघर नगर परिषदेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व कार्यसम्राट म्हणून आपण त्यांना पाहतात. पालघर नगर परिषदेचे नगरसेवक आहेत. षटकातील फुल चेंडू खोलवर टप्प्यात टाकलाय. सुंदररित्या खेळून काढले. यावेळेला मात्र एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 47 धावा. अतिशय आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं धीरजने नेऊन ठेवलं. काय जबरदस्त एक महत्वपूर्ण खेळी धीरज मोरेने आपल्या संघाकरिता केली. 27 रन्स त्यांना बनवल्या वैयक्तिक आपल्या संघाकरिता. मात्र फॉलो थ्रू गोलंदाज स्वतः चेंडूला उचलतोय प्रयाग आणि आता मात्र या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू होणं बाकी आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 47 धावा. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सनी विनंती आहे की टॉस करण्याकरिता या. रत्नदीप सी संघाचा कर्णधार आणि अजिंक्य मराठा शिरगाव संघाचा कर्णधार टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचा आहे. यावेळेला मात्र डाऊन द लेग साइड पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत की खराब चेंडू आहे व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाले 48 धावा. जशी जशी रात्र येईल प्रेक्षक हळूहळू आपलं जेवण आटपून या मैदानाच्या दिशेने जरूर येताना आपल्याला पाहायला मिळतील. न्यूझीलंड संघ जर आपण पाहतोय 271 271 वरती 7. यावेळेला मात्र सुंदररित्या खेळून काढलेला चेंडू आपण पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीये. 2 धावा अतिशय सुंदररित्या परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण फलकावरती झाली आहे 50-51 धावांचं टार्गेट हे समोर ठेवण्यात आलंय. 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर 50 धावा कौशल 11 उनबाट संघाच्या फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि 51 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं. मॅच समरी जर आपण पाहिली धीरज मोरे काय जबरदस्त 11 बॉल आणि 27 धावांची इनिंग धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कल्पेश ठाकूर जर आपण पाहिलं 8 बॉल त्याने खेळले 10 रन त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाले. अजिंक्यला आदित्यला जर आपण पाहिलं 3 बॉल्स त्याने देखील खेळले 5 रन्स त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाले. त्यानंतर जर बॉलिंग आपण पाहिला बॉलिंग अटॅक यज्ञेश आपण पाहिलं 1 षटक त्याने हाताळलं 13 रन्स दिल्या 1 विकेट त्यानं प्राप्त केली. त्यानंतर ऋषिकेश एक इकॉनॉमिकल षटक जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली 5 रन्स त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळालं. त्यानंतर मयंकला आपण पाहिलं 10 रन्स पाहायला मिळाला आणि रोहित सर्वात महागड षटक रोहितचा 22 धावा या तब्बल पाहायला मिळाल्या होत्या. एकंदरीत 4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतो फलकावरती झाली आहे 50. विजयाकरिता 51 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ या. अजिंक्य मराठा शिरगाव संघाचा कॅप्टन आणि रत्नदीप सिंह संघाचा कॅप्टन.
51 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता 2 फलंदाज 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतात स्टार वडराई संघाकडून राहुल आणि आशिक अशी सलामीची जोडी आपण पाहतायत. आमचे कॅमेरामॅन बंडी कुंभार मात्र अतिशय सुंदर मात्र वर्क करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून. चला टीम उनबाट आपण आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित लावून घ्या कारण की आज शेवटचा आणि अंतिम दिवस. आपल्याला जी निर्धारित वेळ आहे त्या निर्धारित वेळेच्या लवकरात लवकर म्हणजे हे मॅचेस आपल्याला संपवायचे आहेत. त्यामुळे कोणी जास्त वेळ टाइम स्पेंड तिथे करू नका. मैदानाच्या आतमध्ये आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते त्वरित सजवून घ्या. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती धीरज मोरे ज्यानं मात्र विथ बॅट काय जबरदस्त अप्रतिम खेळी केली आणि तोच आता मात्र धीरज अष्टपैलू खेळाडू जर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. आशिक आणि राहुल अशी मात्र जोडी आपण पाहिलं. आशिक जर आपण पाहिलं लेदर बॉल क्रिकेट जबरदस्त मात्र क्लास 1 दर्जेदार खेळाडू. आता मात्र जबाबदारी इथे आहे आणि या 51 धावा कशा पद्धतीने जमवल्या जातील हे आता पाहणं महत्वाचं आहे. यावेळेला मात्र सुपर बॉल गुवेंथचा टप्पा मात्र यावेळेला मात्र धीरजच्या माध्यमातून आपण पाहायला मिळतोय आणि हा टप्पा मात्र गोलंदाजाकडे असणं खूप महत्वाचं आहे. अतिशय सुंदर पहिला बॉल पाहायला मिळाला. आपण पाहतायत लेग बाईसचे संकेत तिथे जरूर असतील आणि लेग बाईसच्या माध्यमातून एकेरी धाव जी आहे ती पाहायला मिळाली. धाव संख्या फलकावरती झालेली आहे 1. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं अजूनही चेंडू बाकी आहे 23 चेंडू आणि विजयाकरिता 50 धावांचं लक्ष्य हे अजूनही गाठायचं आहे. या 50 धावा उर्वरित कशा निघतील त्या मात्र त्याकरिता ह्या 23 चेंडूचा खेळ आपल्याला पाहावा लागेल. चेंडू बराच काळ वेळ क्षेत्ररक्षक घेतोय कुठलीही चूक करणार नाहीये फलंदाज. बॅक टू द डगआउट. आशिक मात्र नाराज होऊन हतबल होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय कारण की अपेक्षांचं ओझं मात्र आशिकच्या खांद्यांवरती होतं. कारण की जे प्रेक्षक वर्ग आहेत ते मात्र युट्यूबच्या माध्यमातून आपल्या टीव्ही स्क्रीनवरती मोबाईल फोन्सवरती मात्र आपापल्या लाडक्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी मात्र पाहतायत आणि त्यांचं देखील आम्ही पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून आणि आमच्या आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करीत आहोत. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुप्रीत विकेटचं पतन इथे झाले. अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम असा चेंडू मात्र ऑन द राईज पाहायला मिळाला होता धीरजच्या माध्यमातून. षटकातील 3रा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल धीरज. लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. षटकातील 3रा चेंडू ऑन द मार्क. चला बराच वेळ घेतला जातो धीरज प्लीज जास्त वेळ तिथे मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका कारण की आपल्याला जी वेळ आहे ती अवघी 20 मिनिटांची वेळ आहे ती 4 षटकं संपवण्याकरिता. त्यामुळे ही वेळ आपण पाळणं खूप महत्वाचं आहे. वॅटमोरचं विकेटने षटकातील 3रा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला मात्र सुपरली डन तिथे जरूर केलं मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू खाली आणि ते साधा सहज सोपा झेलच सुटला जातोय. गोलंदाज ज्यावेळेला मात्र गोलंदाजी करतो अप्रतिम कार्य गोलंदाजाकडून होतं पण मात्र त्यांना आधार हा क्षेत्ररक्षकाचा असतो. पण यावेळेला मात्र कुठेतरी चुकी केली आहे आणि या चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. आता आत्मविश्वास जरूर त्या फलंदाजाचा द्विगुणित झाला असणार सुप्रीतचा कारण की असे झेल सुटतात त्यावेळेला मात्र आपण अनेक वेळा पाहिले की खेळाडू मोठ्या खेळी खेळतात. यावेळेला मात्र सुपर असा चेंडू मात्र पाहायला मिळतोय आउटसाइड ऑफ स्टंप. वडराई टीम प्लीज आपण तिथून कुठले डिसिजन देऊ नका. पंच आहेत योग्य डिसिजन देतील विनंती आहे. अतिशय सुंदर मात्र चेंडू यावेळेला मात्र धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 4. गडी बाद झालेला आहे 1. यावेळी मात्र सुपर शॉट स्ट्रेट ड्राइव्ह स्ट्रेट ऑफ द बॅट पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडूला पाठवलं जात आहे सीमारेषा पार चौकार 4 धावा. गुड शॉट. क्वालिटी बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते की जबरदस्त सुप्रीत आपला क्लास मात्र दाखवताना दिसतोय. बघा कशा पद्धतीने बॅक लिफ्ट मात्र त्याने केली आणि जबरदस्त मात्र हा फटका पाहायला मिळतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड.
4 धावांची मोहर मात्र उमटवली आणि कॅलिबर असणारा खेळाडू हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र एक जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेऊन ते मात्र सुप्रीतला खेळावं लागेल. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 8 रन्स ऑन द बोर्ड. रोशन मात्र आपण पाहतायत कुठेतरी फील्ड मात्र जबाबदारी घेतायत की यस आता मला कुठेतरी आउटफील्ड मध्ये उभं राहणं गरजेचं आहे. हे देखील एक मोठे क्रिकेटर आपल्याला उंभाट परिसरातील पाहायला मिळत आहेत आणि विकेट गेल्याचं कुठलंही दडपण या फलंदाजावरती पाहायला मिळत नाही. जबरदस्त स्वैरपणे मात्र बॅटिंग करताना दिसतोय सुप्रीत. मात्र इनसाइड आउटचा फटका जरूर पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत आणि मितेश तिथे आहेत. चांगलं फील्ड पाहायला मिळतं. एकेरी धाव क्विक रन चिकी सिंगल जी आहे ती पाहायला मिळते. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालंय 9 आणि चॅट बॉक्स मध्ये जर आपण पाहिलं प्रत्येक वेळेला संघाचं नाव येतं. गोरसाहेबीची मॅच कुठे आहे का? भावेश पवारचा खूप मोठा फॅन क्लब आपल्याला पाहायला मिळतो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. जयभजंग गोरसाहेबी असं मात्र तो संघ आपण पाहतो. कित्येक वर्ष मात्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अधिराज्य गाजवलंय. यावेळेला मात्र सुंदररित्या मारला फटका इनफिल्डच्या डोक्यावरून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. दोन्ही फलंदाज आता मात्र एका रिदम मध्ये आले तर जबरदस्त फलंदाजी करताना दिसतात. एका बाजूला आपण पाहिलं सुप्रीतने चौकार लावला त्यानंतर सिंगल घेतली आणि त्यानंतर काय जबरदस्त फटका यावेळेला आपण पाहतोय फलंदाज राहुलच्या बॅटमधून येतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली 13. जर परिस्थिती जर आपण पाहिली दोन्ही संघांची योग्य परिस्थिती होती कारण की पहिलं षटक जर आपण यज्ञेशांचं पाहिलं 13 धावा त्या षटकात देखील पाहायला मिळाल्या होत्या आणि सध्या जर आपण पाहिलं धीरज उंबाट संघाकडून घेऊन आला त्या षटकात देखील 13 धावा पाहायला मिळत आहेत. सामन्याचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही 18 चेंडू आणि विजयाकरिता 38 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल्स अँड 38 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. अठरा चेंडू आणि विजयाकरिता 38 धावांची आवश्यकता आहे. आणि आज जर आपण पाहतो वातावरण अतिशय थंड वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि या कडकडाट थंडीमध्ये मात्र क्रिकेटचा रंगणारा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतायत नत्रदीप क्रीडा मंडळ वेऊर भंडार आळी आयोजित अखिल भारतीय भंडारी समाज क्रिकेट स्पर्धा श्रद्धांजली चषक 2023 षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आदित्य. आता मात्र दोन्ही फलंदाजांना एक जबाबदारी घेऊन चांगला खेळ खेळावा लागेल कारण की 18 बॉल बाकी आहेत. 38 धावांचं लक्ष अजूनही बाकी आहे. चेंडू आणि धावांमधील अंतर जर आपण पाहिलंय तर मोठ्या प्रमाणात डिफरन्स जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेला जाईल. एकेरी धाव तिथे पाहायला मिळते आणि एक चांगल्या विचारधारा घेऊन आता मात्र एक चांगला ताळमेळ बसवून मात्र दोन्ही बॅटर्सना खेळावा लागेल कारण की जबाबदारी दोन्ही संघांवरती तितकी आहे कारण की आपण नॉकआउट्स ही स्पर्धा आपण पाहतोय कारण की तुम्ही हराल तर पुन्हा पुढील 1 वर्ष तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. चौदा धावा या फलकावरती झाल्यात. 1.1 षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. ऑन द मार्क आदित्य. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले कट करण्याचे प्रयत्न. हाना मध्ये एकेरी धाव पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा खराब थ्रो तिथे पाहायला मिळाला आणि येस इट इज गॉन. फलंदाज होतो बाद. बॅक टू द डग आउट. सुप्रीत तिथे मात्र चांगली कामगिरी करत होता आपल्या संघाकरिता. आपण कुठेतरी कॉलिंगचा अभाव तिथे पाहायला मिळाला आणि धावचीतच्या माध्यमातून जर आपण पाहिलं सुप्रीत माघारी परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय यश. सामन्याचं समीकरण जर आपण पाहतोय 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 बॉल्स अँड 36 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. चला अजिंक्य मराठा शिरगाव संघाचा कर्णधार आपण इथे या रत्नदीप सी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहेत. यानंतरची होणारी मॅच असणाऱ्या अजिंक्य मराठा शिरगाव विरुद्ध रत्नदीप सी
ते मात्र कमबॅक जरूर केलं या षटकामध्ये आदित्य मोरेने, कारण की पहिल्या षटकात जर आपण पाहिलं धीरजच्या 13 धावा तब्बल पाहायला मिळाल्या होत्या. त्यानंतर आदित्य जबरदस्त गोलंदाजी मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पार्थ मोरे उपस्थित होत आहेत. बाबलिन दादांचे मात्र पुत्र आपल्याला पाहायला मिळतात. गेली कित्येक वर्ष आपण पाहतायत अतिशय सुंदर वर्क मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यावेळेला मात्र सफल जरूर झाले ते मारण्याचा प्रयत्न. सुपर बॉल इथे पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून आणि अनुभव आदित्यकडे बराच आहे, कारण की अनेक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने खेळल्यात. तसंच PDTPL या स्पर्धेमध्ये देखील आपण त्याला पाहिलं होतं. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग एक जबरदस्त स्पर्धा. अनिकेत राऊत, स्वरा युवा ग्रुप, तुषारजी संख्या यांच्या विद्यमानांना आपण पाहिली तर बोईसर PDTSच्या मैदानावरती एक चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली आणि चांगलं क्रिकेट त्या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती सध्या झाली आहे 16 रन्स ऑन द बोर्ड. एक 1.4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. धाव संख्या फलकावरती झालेली आहे 2 गडी बाद 16. मात्र वॉट अ बॉल, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. ही ताकद आहे आदित्य मोरेची. चला पार्थ, आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतो आदित्य. यावेळेला मात्र चेंडू तर बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. येस, सुंदर असा कॅच घेतला जातोय धीरजच्या माध्यमातून. फलंदाज होतोय बाद. सुनील मोरे यांच्या शुभस्थ नाणेफेकीचा कौल केला जातोय. हेड इज द कॉल आणि अजिंक्य मराठा शिरगाव नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि आपला निर्णय जो आहे तो लगेच आमच्यापर्यंत कळवायचा. यानंतरची होणारी मॅच, नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत, जिथे 2 संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला दिसतील. एका बाजूला संघ आहे अजिंक्य मराठा शिरगाव विरुद्ध रत्नदीप सी. अजिंक्य मराठा शिरगाव या संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं रत्नदीप सी या संघाला. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे 16. आता मात्र उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल्स अँड 35 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. नितेश पाटील जर आपण पाहिलं तर आज डिजिटल स्कोर अपडेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्यानं आम्ही पाहिलं तर जतीन यांना आम्ही पाहतो आणि आज मात्र एक जबाबदारी नितेश पाटील आपण पाहतात. अतिशय सुंदर मात्र पाटील्स नेटवर्क आपण पाहतायत आणि सध्या जर आपण टेनिस क्रिकेट विश्वाचा विचार केला तरी चांगलं कार्य मात्र करताना दिसत आहेत. सुंदर बॉल येथे मात्र षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वर सूरज. नवीन फलंदाज स्टॅकिंग एंड वरती आलाय रोहित. आता सामन्याचं समीकरण जर आपण पाहतोय तर चेंडू बाकी आहेत अजूनही 11 चेंडू आणि विजयाकरिता 35 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल्स अँड 35 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. काय सुंदर गोलंदाजी, एक लयामध्ये मात्र येऊन जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय. पण आज मला खऱ्या अर्थानं नक्कीच सांगेन की भावना आहेत या माझ्या कौशलची खूप आठवण येते, कारण की उच्छळीच्या मैदानावरती आम्ही त्याचा तो एक जबरदस्त 6 त्यानं लगावला होता. एक चांगली खेळी त्यानं केली होती आणि आज कुठेतरी त्याची कमतरता या मैदानावरती आल्यावरती, हा उंभाट संघ पाहिल्यावरती जरूर जाणवते. याला मात्र बॅकफुटला गेले, सुंदर त्या कट शॉट पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला तिथे जातोय. एकेरी धाव पाहायला मिळते. एका धावेनंतर धाव संख्या आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 17. आता एकेरी आणि दुहेरी धावांनी काही होणार नाहीये, कारण की सामन्याचं समीकरण आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल्स अँड 34 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज. यावेळेला मात्र स्लोवर 1 सुंदररित्या खेळून काढलाय आणि चेंडू गेला तिथे सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. गुड शॉट.
अप्रतिम सुंदर असा फटका इथे पाहायला मिळाला आणि या 4 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाले 21 धावा. सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत अजूनही 8 चेंडू आणि विजयाकरिता 30 धावांची आवश्यकता आहे. 8 balls and 30 runs more required to win. मात्र सुंदरता मारलेला फटका अलॉंग द ग्राउंड मिड विकेटच्या दिशेने जातोय. एकरी धाव तिथे पाहायला मिळते आहे. एका धावेच्या मदतीने धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाले 22 धावा. प्रत्येक चेंडू नंतर सामन्याचं समीकरण जे आहे ते बदलताना आपल्याला जरूर दिसतं. आता चेंडू बाकी आहेत 7 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 balls and 29 runs more required to win. यावेळी मात्र सफल जरूर झाले. सुंदररित्या खेळून काढला. फाईन लेगच्या दिशेने जातोय. डीप मध्ये गेलाय. एकच रन तिथे मिळेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण आशिषच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि एका धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाले 23 धावा. आमचे प्रेक्षक विचारतात घोडसाई बी आहे का नाही मित्रांनो. तर इथे ही स्पर्धा आहे रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर पालघरमध्ये मॅच चालू आहे. भंडार आळी आयोजित मात्र आपण पाहत आहेत अखिल भारतीय भंडारी समाज क्रिकेट स्पर्धा श्रद्धांजली चषक 2023 आपण पाहत आहेत. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहिलं फलकावरती झाले 23 धावा. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही 6 चेंडू आणि विजयाकरिता 28 धावांची आवश्यकता आहे. आणि पुन्हा आपण पाहताय थर्ड ODI इंडिया वर्सेस न्यूझीलंड. साधा आणि सहज विजय मात्र प्राप्त केलाय भारतीय संघाने. क्लीन स्वीप मात्र तिथे जरूर दिला गेलाय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती प्रसाद. धाव संख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाले 23 धावा. प्रसाद षटकात ही पहिला चेंडू. चला टीम उंबाट जास्तच वेळ घेतला जातोय. धीरज विनंती आहे की आपल्या प्लेयर्सना सांगा कारण की वेळ जी आहे ती आपल्याकडे 20 मिनिटांची आहे आणि आपण ऑलरेडी वेळेच्या जवळजवळ पोहोचलोय. फक्त 4 मिनिटं तुमच्याकडे ही षटक संपवण्याकरिता. मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. गोलंदाज स्वतः चेंडू खाली येतोय आणि यस विकेटचं पतन. फलंदाज होतोय बाद. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे इथे 5 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. 5 balls and 28 runs more required to win. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऋषिकेश आता मात्र इथे कुठेतरी मोठ्या फटक्यांची मेजवानी जरूर उपलब्ध करून द्यावी लागेल कारण की धावा आणि चेंडूंमधील अंतर हे बरंच आहे. 28 धावा बनवायच्या आहेत. चेंडू बाकी आहेत 5 आणि कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. विकेटवरती विन दिलं जाईल आणि हे असे नियम जे आहेत ते आयोजक आमच्यापर्यंत घेऊन येत आहेत. आणि जर विकेट्सचा विचार केला तर आपण सध्या गडी 5 झालेले आहेत आपण पाहतायत. वडराई संघाचे 4 आणि उंबट संघाचे 2. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. सुंदररित्या मारला फटका फसतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. कुठली चुकी करणार नाहीये. फलंदाज होतोय झेलबाद. बॅक टू दी पवेलियन. ऋषिकेश इथे मात्र प्रेशर जरूर होतं दडपण जरूर होतं. ते कुठेतरी रिलीज करण्याचा प्रयास जरूर या चेंडूवरती केला होता कारण की मोठ्या फटक्यांचीच आवश्यकता होती पण प्रयत्न कुठेतरी अपुरे राहिले. अतिशय सुंदर असा झेल टिपला गेला. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 23 धावा. आता चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर बाकी आहे 4 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 4 चेंडू आणि विजयाकरिता 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 28 धावा. चला पार्थ मोरे टीम आपण लगेच तयारीत मैदानामध्ये जसं हे 4 बॉल संपतील आपण क्षेत्ररक्षणाकरता उतरायचं. अजिंक्य मराठा शिरगाव.
धावसंख्या जर आपण पाहतो फलकावरती झालेली आहे 23 धावा. चेंडू आतापर्यंत या षटकातील जर आपण पाहिलं तर झालेले आहेत 3 चेंडू आणि विजयाकरिता जर आपण पाहिलं अजूनही 3 चेंडू आणि विजयाकरिता 28 धावांची आवश्यकता आहे. 3 balls and 20 runs more required to win. यावेळेला मात्र सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय आणि एकच धाव तिथे मिळेल आणि औपचारिकता फक्त या सामन्यातील शिल्लक आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल आणि जवळजवळ विजय कौशल 11 उनबाट संघाचा निश्चित होतोय असंच म्हणावं लागेल. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सुंदर असा चेंडू यावेळेला मात्र आदित्य कीप करतायत. थोडंसं लो राहिला होता आणि डॉट बॉल नक्कीच इथे पाहायला मिळतोय. आता फक्त षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि जवळजवळ विजयाच्या दिशेने मात्र आगेकूच करताना दिसतोय कौशल 11 उनबाट. आणि यस फॉल ऑफ विकेट गडी बाद होतोय आणि यस फलंदाज होतोय बाद. चला दोन्ही संघाने मात्र लाईनअप मध्ये या आणि मैत्रीपूर्व संबंध जे आहेत ते जपायचे आहेत शेक हँड करण्याकरिता. चला सिस्टर वटराई आपण आपले प्लेइंग 11 घेऊन मैदानामध्ये जा. शेक हँड करून घ्यायचं आहे आशिक मोरे अँड कंपनी. त्याचबरोबर इथे जेवणाची देखील व्यवस्था केली गेलेली आहे. तरी दोन्ही संघांनी इथे या आणि उनबाट टीम आपण या नंतर आपल्याकरता जेवणाची देखील इथे आयोजकांच्या माध्यमातून व्यवस्था केली आहे. लाईनअप मध्ये जायचंय सर्वांनी आणि शेक हँड करून घ्या. धीरज मोरे अँड टीम सर्वांनी शेक हँड करून घ्या प्लीज. लाईनअप मध्ये या उनबाट टीम. यानंतर जी होणारी नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जिथे 2 संघ हे समोरासमोर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर अजिंक्य मराठा शिरगाव हा संघ पाहायला मिळणार आहे आणि त्याच्या विरोधातील संघ जर आपण पाहतोय रत्नदीप सिंह